नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल कच्च्या कैरीचं आमरस, ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, जेणे की तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आमरसची मिळून जाणार। तर चला मंडळी, त्यासाठी मी इथे 2 कच्चे आंबे घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा आमरस करणार तर तुम्हाला पूर्णपणे असे कच्चे आंबे वापरायचे आहे। तर मंडळी, सगळ्यात आधी आपल्याला आंब्याला छान असं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने, आणि त्यानंतरच आपल्याला बॉईल करण्यासाठी या कुकरमध्ये पाणी टाकून 1 शिट्टी देऊन बॉईल करायचं आहे। तुम्ही असं सुद्धा करू शकता, म्हणजे आंब्याला कापून सुद्धा गंजामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा शिजू शकता। तर तो तुम्हाला कशा प्रकारे शिजवायचा आहे तसं तुम्ही शिजू शकता, पण तुम्ही 1 शिट्टी देऊन कुकरमध्ये शिजवणार तर पूर्णपणे छान असे मस्त गलून जाणार आणि खूप छान मस्त आमरससुद्धा लागणार। तर बघू शकता मंडळी, दोन्ही आंबे आपले पूर्णपणे शिजलेले आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, यामधली गुठळी आणि जे आंब्याची साल आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। तर हे काढल्यानंतर आपल्याला पूर्णपणे यात थोडंसं असं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपलं आमरस बनवायला सुरुवात करायची आहे। आमरस हे खूप सोपं आहे मंडळी। विदर्भात अक्षय तृतीयाच नव्हे तर नॉर्मल डेजमध्ये सुद्धा आमरस बनवल्या जातं। कच्चे आंबे जेव्हापासून आले तेव्हापासूनच आमरस बनवल्या जातं। तर बघू शकता मंडळी, अशा प्रकारे आपल्याला हे आमरस बनवून घ्यायचा आहे। छान असं हाताने मिक्स करून घ्या किंवा चम्मचने मिक्स करून घ्या, पण साल आणि गुठळी काढून टाका बाहेर। तर बघा मंडळी, आपल्याला काय करायचं आहे, आता गॅसवर 1 कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपलं जे घरचं तूप असतं ते तूप टाकायचं। ज्यांना तूप आवडत नाही त्यांनी तेलसुद्धा टाकलं तरी चालेल। तर आपल्याला सगळ्यात आधी तूप टाकायचं आहे, आणि त्यानंतर मी इथे 1 चम्मच जिरं वापरत आहे। जिरं हे खूप इम्पॉर्टंट आहे या आमरसमध्ये, कारण की जिऱ्याने खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे जिऱ्याला बिलकुल स्किप करू नका मंडळी। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला जिरं आणि तूप टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये पूर्ण असं आमरस टाकून घ्यायचं आहे। जे आपण आंब्याचं बनवलेलं आहे ते पूर्णपणे यामध्ये टाकून घ्यायचं आहे, आणि टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे। मी आता या ठिकाणी 1 वाटी साखर टाकत आहे। तर मंडळी, तुम्हाला जर साखर यूज करायची नसेल तर या ठिकाणी तुम्ही गूळसुद्धा यूज करू शकता, पण आमच्या घरी आधीपासून आम्ही साखरेचंच आमरस बनवतो, त्यामुळे मी इथे साखरच टाकलेली आहे। तर इतक्या सगळ्या आंब्यासाठी मी 1 वाटी साखर टाकलेली आहे, आणि थोडीशी विलायची पावडरसुद्धा, कारण की हे आंबे जास्त आंबट नाही त्यामुळे मी कमी साखर टाकली। तुम्ही जर गूळ टाकणार तर तुम्हाला 2 वाट्या गूळ टाका लागणार या आमरसमध्ये, कारण की आमरस हे पूर्ण कढईभर झालेलं आहे माझं, आणि त्यामुळे मी इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे। तर बघू शकता मंडळी, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि विलायची पावडर पण बिलकुल स्किप करू नका, कारण की विलायचीने खूप छान असा फ्लेवर येतो। तर मंडळी, बघू शकता तुम्ही, आपला आमरस असं मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हो मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं, आणि चुटकीला हमेशा सपोर्ट करत राहा। तर मंडळी, आमच्याकडे काय झालं ना, लाईन नव्हती त्यामुळे माझे व्हिडिओ येऊ शकले नाही, त्याबद्दल सॉरी। आणि आता माझे रेग्युलर व्हिडिओ येणार, तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ पाहत राहा आणि एक छोटीशी लाईकसुद्धा करून द्या। तर बघा मंडळी, अशा प्रकारे उकळी आल्यानंतर आपल्याला हे आमरस मस्त छान असं शिजून घ्यायचं आहे। 2-3 उकड्या म्हणजे अशा 2-3 वेळा उकळी येऊ द्यायची, आणि मस्त असं थोडंसं आटू द्यायचं। त्यानंतर खूप छान अशी टेस्ट लागणार आहे या आमरसची। तर तुम्ही नक्की ट्राय करा हे आमरस। हे आमरस आमच्याकडे पापड, म्हणजे जे तांदळाचे पापड राहतात त्यांच्यासोबत किंवा कुरड्या यांच्यासोबत हे आमरस खाल्लं जातं। तर तुमच्याकडे सुद्धा हे आमरस बनवतात का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही नक्की हे आमरस ट्राय करा, आणि ट्राय केल्यानंतरच कमेंट करा। चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा, माझ्या रेसिपी पाहत राहा, आणि चुटकीला सपोर्ट करायला बिलकुल विसरू नका, कारण की चुटकीला खूप जास्त इंटरेस्ट आहे व्हिडिओ बनवण्यात आणि तुमच्यासोबत शेअर करण्यात। तर बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, आणि भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, आराम करा, काळजी घ्या, आणि माझे व्हिडिओ रेसिपी बनवून खात राहा। बाय बाय मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आराम करा आणि एन्जॉय करा। बाय बाय।